मराठी, ते धडक ते धडक. लग्न बस्त्याची खरेदी करायचे आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचाय, तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आलाय. अण्णाभाऊ साठे प्रेमी आणि अण्णाभाऊ साठे जयंती समिती यशवंतनगरच्या वतीने विविध कार्यक्रमांचे जंगी नियोजन करण्यात आलंय. यावेळी समाजसेवक प्रवीण साठे यांच्यासह युवकांच्या लाठीकाठी प्रात्यक्षिकांचा थरार विटेकरांना पाहायला मिळालाय. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दीपक रणदिवे तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड यांनी उपस्थांना मार्गदर्शन केलंय. तर या कार्यक्रमास लाठीकाठी प्रशिक्षक पैलवान विद्याधर मदने, मधुकर भिंगारदेवे, निलेश भिंगारदेवे, विजय लोंढे आणि भोपाल लोंढे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. यावेळी आयोजित सत्कार समारंभात अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ साहित्यिक शरद गायकवाड यांनी आयोजित कार्यक्रमात ही मोठी मागणी केली आहे. तसेच या कार्यक्रमात राज्य शासन पुरस्कार प्राप्त दीपक रणदिवे यांनी देखील महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यावेळी आपल्या समाजातील काही गरजू मुलांना दत्तक घेणार असल्याची घोषणा समाजसेवक प्रवीण साठे यांनी केली आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे प्रेमी आणि समाज बांधवांनी एकजुटीने राबवलेल्या कार्यक्रमाची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मॅक्झिम गॉर्की हा रशियाचा महान मानवतावादी लेखक. म्हणजे अण्णाभाऊंना भारतात आत्ता आपण अलीकडे ओळखतो, आपण आपल्या जातीचं म्हणून अण्णाभाऊंना ओळखतोय, पण भारतात अण्णाभाऊंचं स्थान काय आहे? 140 कोटी लोक अण्णाभाऊंना भारताचा मॅक्झिम गॉर्की म्हणजे अण्णाभाऊ साठे या नावानं ओळखलं जातं, भारताचा मॅक्झिम गॉर्की म्हणून. म्हणजे एक मोठा लेखक जो ज्ञानपीठच्या तोलाचा आहे आणि भारतरत्नच्या मोलाचा आहे. म्हणून अण्णाभाऊंना जयंती निमित्त आपण विट्यातून घोषणा देऊया की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे. माझ्या वतीनं आज एक मी घोषणा करणार आहे. तर समाजातला जो 1ली ते 7वी पर्यंत जो विद्यार्थी आहे तो मी आजपासून दत्तक घेणार आहे. त्याचं शालेय शिक्षण, त्याचे कपडे, पुस्तक, वह्या, त्याचं जी काय फी असेल ते मी भरणार आहे. आणि तो दरवर्षी सर मी एक विद्यार्थी माझ्या वतीनं मी दत्तक घेणार आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना एकच सांगतो, ज्या इथं बसलेल्या माता बहिणी आहेत त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचं कुठंही समाजात कुणाही अत्याचार अन्याय होईल ह्या ठिकाणी आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर आहे. कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही.
आणि आम्ही कुणावर अत्याचार करणार नाही, आम्ही कुणावर अन्याय करणार नाही. आमची मुलं शाळा शिकली पाहिजेत, निर्व्यसनी राहिली पाहिजेत आणि आपण सर्वांनी एकत्र संघटित राहिलं पाहिजे. ही सगळ्यांनी आपण संकल्पना बांधून इथं आलोय. शून्यातून आलेला माणूस किती टोकाला जातो, किती उंचीला पोहोचतो. हिमालयानं सुद्धा शर्मेनं मान खाली घालावी एवढ्या उंचीचं कर्तृत्व असलेला महापुरुष म्हणजे अण्णाभाऊ साठे आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वासाठी म्हणून आपण सगळे एकत्र आलो. अण्णाभाऊ मुंबईत गेले, 1.5 दिवसाचं वरांड्यातलं शिक्षण मी म्हणालो. मग ते लिहायला वाचायला कसं शिकले, तर जुनी कपडे डोक्यावर घेऊन ते त्या मुंबईच्या गल्लीबोळातनं फिरत होते. आपण मुंबई टॅक्सीने पाहतो, बसने पाहतो, ट्रेनने पाहतो. अण्णाभाऊंनी सगळी मुंबई ही पायी अनवाणी ती जुनी कपडे डोक्यावर घेऊन विकायचं काम करत मुंबई पाहिलेली आहे. ती मुंबई पाहत असताना अण्णाभाऊंना एक त्यांचा नातेवाईक रस्त्यात भेटतोय. दुपारची वेळ आहे. मुंबईत तुम्हाला माहीत आहे घाम प्रचंड येतो. म्हणजे कष्टानं तर दुनियेला घाम येतो, पण मुंबईत तुम्ही गेल्यावर विना कष्टाचा पण घाम येतो. दुपारची वेळ आहे, घशाला कोरड पडलेली आहे आणि घशाला कोरड पडलेली असताना ओरडून ओरडून कपडे घ्या कपडे घ्या. एका ठिकाणी थांबतात तर समोरून आवाज येतो, तू वाटेगावचा का रे? तर म्हणले हो. तुझं नाव तुकाराम का? तर म्हणले हो. अरे मग हे कधीपासून? तर म्हणले गावाकडून आलोय आणि चालू केलंय. तो त्यांचा नातेवाईक होता, त्याचं नाव पाटचुते, अण्णाभाऊंचा नातेवाईक. म्हणले ये चहा पिऊन जा. दुपारची वेळ होती, काहीतरी द्यायचं म्हणून आत बोलवलं, पाणी दिलं. पाणी पिताना अण्णाभाऊंचं लक्ष त्यांच्या घरातल्या बाकी वस्तूंच्याकडे गेलं. अण्णाभाऊ बघतायत तर वर ग्रंथ आहेत, वर कापडात बांधून ठेवलेले. अण्णाभाऊंना आश्चर्य वाटला, हा आपलाच पाहुणा मांगाचाच आहे, मुंबईत येतोय, इथं गिरणी कामगार म्हणून राहतोय. रात्रपाळी केली आणि दुपारी तो आराम करत होता. थोडीशी जागा आली म्हणून त्यानं आपल्याला ओळखलं. मग हे ग्रंथ वाचतंय कोण? त्यांनी सांगितलं हे ग्रंथ मी वाचतो. अण्णाभाऊंना आश्चर्य वाटला, हा आपला पाहुणा आपल्या जातीचा, ह्याला वाचता येतंय, ह्याचं नवल वाटलं. मग म्हणले तुम्हाला वाचता लिहिता येतं तर मला शिकवाल का? आणि मग त्यांनी दुपारच्या वेळेला येत जा, मला जसं शक्य आहे तसं तुला शिकवत जाईन. अबकडं गिरवलं. अण्णाभाऊ एवढं पुन्हा वाचायला शिकले, लिहायला शिकले. मुंबईतल्या जुन्या दुकानांच्या ज्या पाट्या आहेत त्या पाट्यांची अक्षरं जुळवत जुळवत अण्णाभाऊ अक्षर गिरवायला लागले. अक्षरांची ओळख झाली, वाचायला शिकले, लिहायला शिकले. आणि अण्णाभाऊंनी पुढं आयुष्यात हातात लेखणी घेतली. आणि मी तुम्हाला म्हणालो, कथा, कादंबऱ्या, नाटक, प्रवास वर्णन, लावणी, पोवाडा, छक्कड असे मराठी वाङ्मयातल्या सगळ्या प्रकारात 30 कादंबऱ्या लिहिल्या, 350 कथा लिहिल्या, जवळजवळ 150 असे पोवाडे लिहिले, 150 लावण्या, छक्कड अशा पद्धतीचं शाहिरी वाङ्मय लिहिलं. अशा 77 ग्रंथांची नोंद माझ्यासारख्याकडं आहे. म्हणजे जो 1.5 दिवस वरांड्यात बसला, ज्यानं अक्षर ओळख केली, आधुनिक एकलव्याप्रमाणे शिक्षण घेतलं, अशानं त्या काळामध्ये 77 ग्रंथ लिहिले. आणि आता आम्ही जे संशोधन करतोय, आमच्या हाताला अजून काही लागतंय. 102 ग्रंथांची निर्मिती अण्णाभाऊंनी केलेली आहे. एवढं मोठं विपुल साहित्य निर्माण करणारा, म्हणून त्याला साहित्यरत्न आपण म्हणतोय. साहित्याचं रत्न, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे. ते शाहीर होते, पण शाहिरांचे शाहीर लोकशाहीर होते. ते साहित्यिक होते, पण साहित्यिकांचे सुद्धा नररत्नाप्रमाणे ते साहित्यरत्न होते. आणि म्हणून त्यांनी त्यांचा लेखन गुरु जो मांडला, तो रशियाचा महान मानवतावादी लेखक, ज्याचं नाव आहे मॅक्झिम गॉर्की. शाळा कॉलेजमध्ये जे आहेत त्यांच्या कदाचित ओळखीचं नाव असेल. मॅक्झिम गॉर्की हा रशियाचा महान मानवतावादी लेखक. म्हणजे अण्णाभाऊंना भारतात आत्ता आपण अलीकडे ओळखतो, आपण आपल्या जातीचं म्हणून अण्णाभाऊंना ओळखतोय, पण भारतात अण्णाभाऊंचं स्थान काय आहे? 140 कोटी लोक अण्णाभाऊंना भारताचा मॅक्झिम गॉर्की म्हणजे अण्णाभाऊ साठे या नावानं ओळखलं जातं, भारताचा मॅक्झिम गॉर्की म्हणून. म्हणजे एक मोठा लेखक जो ज्ञानपीठच्या तोलाचा आहे आणि भारतरत्नच्या मोलाचा आहे. म्हणून अण्णाभाऊंना जयंतीनिमित्त आपण विट्यातून घोषणा देऊया की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे. गरुडाला पंख, गरुडाला पंख, वाघाला नख, तशी मुंबई मराठी मुलकाला. गरुडाला पंख आहेत म्हणून तो आकाशाला गवसणी घालतोय, त्याला गरुड भरारी मारता येते. त्याचे पंख काढले तर तो कावळा चिमणीसारखाच होणार गरुड.
आणि वाघाची नखं काढली की त्याचं मांजरच होणार. वाघाला जेवढी नखं प्रिय आहेत, गरुडाला जेवढी पंख प्रिय आहेत, एकजीव एकरूप आहेत, तेवढी मुंबई मराठी माणसांना, मराठी मुलकाला, महाराष्ट्राला प्रिय आहे. असं अण्णाभाऊंनी कवन लिहिलं, मुंबईवर लोकनाट्य लिहिलं, मुंबईवर लावणी लिहिली. मुंबई इथं उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी, कुबेराची वस्ती ते सुख भोगती, परळात राहणारे रात्रंदिवस राबणारे, मिळेल ते खाऊन घाम गाळती. मुंबई ज्यांनी पाहिली त्यांच्या डोळ्यासमोर चित्र येईल. फोरास रोड 3 बत्ती गोलपिटा नाक्यावरती, शरीर विकून किती एक, पोट भरती पाहिली मुंबई, पाहिली मुंबई. जगाला कर्ज देतील एवढे श्रीमंत लोक मलबार हिलला आहेत आणि परळच्या डबक चाळी तशाच आहेत. त्यांच्या भिंतींना रंग लागलेला नाही. फोरास रोड आणि 3 बत्ती गोलपिटा नाक्यावरती कित्येक जण शरीर विकून पोट भरायला लागलेत. असं मुंबईचं वर्णन अण्णाभाऊंनी केलं. मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यात अण्णाभाऊंनी योगदान दिलं. अण्णाभाऊंच्यावर 29 वेळा पकड वॉरंट काढली त्या सरकारने. त्या काळात 29 वेळा अण्णाभाऊंना अमरावतीच्या जेलमध्ये 41 दिवस कैद करून ठेवलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अण्णाभाऊंचं लोकनाट्य समोर बसून पाहिलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, विदर्भाचे मोठे संत, स्टेजवर आले रात्री. आता लोकांना वाटलं अण्णाभाऊंच्या लोकनाट्याला तुकडोजी महाराज नावं ठेवणार, कारण कीर्तनकार मोठा माणूस. अण्णाभाऊंच्या लोकनाट्याला आल्यावर कसं व्हायचं. झालं असं होतं की तुकडोजी महाराजांचं कीर्तन चालू असताना तुकडोजी महाराजांच्या कीर्तनाला माणसंच नाही. मग तुकडोजी महाराज सहकार्याने विचार, आज काय घडलंय, गावात काय वाईट झालंय का लोक आली नाहीत. धाडस केलं एक दोघांनी, घाबरत की इथं अण्णाभाऊ साठेंचं लोकनाट्य आहे, आपली लोक तिकडे गेले. आणि म्हणले अण्णाभाऊचं नाव मी ऐकून आहे, कसं आहे ते बघायला जाऊया. तुकडोजी महाराज कीर्तन रद्द करून लोकनाट्य बघायला गेले. अंधारात मागं बसले. त्यांनी 2-3 तास पाहिलं. रात्रभर चालू राहत होतं ते. संध्याकाळी 9-10ला चालू झालं की पहाटे शुक्राची चांदणी उगवेपर्यंत ते चालू राहायचं. मध्यंतर झाला त्यावेळेला तुकडोजी महाराज स्टेजवर गेलेत आणि त्यांनी सांगितलं, माझा आजपर्यंत गैरसमज होता की माणसं फक्त कीर्तनानंच शानी होतात. माझा समज चुकीचा आहे, कीर्तनानं नाही. मी जे कीर्तनाच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन करत होतो तेच काम अण्णाभाऊ साठे आपल्या लोकनाट्यातून करतायत आणि म्हणून मी अण्णाभाऊंचं कौतुक करायला इथं उभं राहिलोय. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अण्णाभाऊंचं कौतुक केलेलं आहे. तुम्ही आम्ही तर करायलाच पाहिजे. अमरावतीच्या जेलमध्ये कैद करून टाकलेला आहे. अण्णाभाऊ आंदोलन, मोर्चे, घेराव, जाळपोळ, दगडफेक, बंद, संप याच्यात आघाडीवर असायचे. तुरुंगात जेवणाच्या डब्यातनं ते गाणं लिहून बाहेर पाठवायचे आणि मग संयुक्त महाराष्ट्राची चळवळीत ते गाणं गायलं जायचं. मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी, हे मराठी भाषिकांचं राज्य अस्तित्वात येण्यासाठी जो गोळीबार झाला त्याच्यात 106 मराठी भाषिक शहीद झाले. त्यांच्या त्याग, शौर्य, हौतात्म्य, बलिदानातनं आजचा हा महाराष्ट्र तयार झालाय. म्हणून आज आपण भाषणाच्या शेवटी जय महाराष्ट्र म्हणतो. जय महाराष्ट्र याच्यासाठी म्हणतो की हा महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी 106 जणांचा बळी गेलेला आहे आणि जी आंदोलनं झाली त्याच्यात अण्णाभाऊ आघाडीवर होते. एका हातात डब, एका हातात लेखणी, एक पाय तुरुंगात, एक पाय रणमैदानात, अशा पद्धतीनं अण्णाभाऊ लढत होते आणि म्हणून महाराष्ट्र निर्माण झाला. महाराष्ट्र 1 मे 1960ला निर्माण झाला. त्याची सुरुवात 1891ला झाली. 70 वर्ष मराठी भाषिकांचा लढा चालू होता. त्याच्यात अण्णाभाऊंनी मोठं योगदान दिलं. मुंबई महाराष्ट्राला मिळाली. आजची महाराष्ट्राची राजधानी मुंबई, ही मुंबई निर्माण झाली, महाराष्ट्राला राहिली. त्याच्यासाठी जे आंदोलन झालं त्याच्यात अण्णाभाऊंचं योगदान महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र राज्य निर्माण झालं 1960ला 1 मेला, त्याच्यात अण्णाभाऊंचं योगदान महत्त्वाचं आहे. दलित सेवक संघाची स्थापना केलेली आहे. आणि मी मगाशी जी विठू महाराजची कथा सांगितली की हे 8-9 जिल्हे जे मराठवाड्यातले आहेत ते निजामाच्या तावडीत होते. त्या निजामाच्या तावडीतनं मराठी माणसांना बाजूला काढण्यासाठी जे आंदोलन झालं त्याला हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणतात, मराठवाडा मुक्ती संग्राम म्हणतात. त्या हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये मराठवाड्याचे त्या काळातले मोठे नेते गोविंदभाई श्रॉफ आणि काल ज्या ठिकाणी मी व्याख्यान देऊन आलो नांदेडमध्ये, ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, ते स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ यांच्या बरोबरीनं शाहीर अमरशेख गव्हाणकर आणि अण्णाभाऊंनी रणमैदानात उडी टाकली. तेलंगणाकडे चला,
नावाचा पोवाडा लिहिला आणि म्हणून हा मराठवाडा निर्माण झाला. मराठवाडा स्वतंत्र होण्यासाठी जे युद्ध झालं, जी लढाई झाली, त्याच्यात अण्णाभाऊ साठेंचं योगदान अतिशय मोलाचं आहे. म्हणजे 3-4 गोष्टी ह्या व्याख्यानातून लक्षात ठेवायच्या. अण्णाभाऊंनी कथा कादंबऱ्या तर लिहिल्याच, पण अण्णाभाऊंच्या लोकनाट्याचं कौतुक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी केलेलं आहे. कर्मवीर अण्णा आणि अण्णाभाऊ तर एकरूप एकजीव होते, अतिशय घनिष्ठ संबंध त्यांचे जिव्हाळ्याचे होते. अण्णाभाऊंनी मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिलेली आहे. महाराष्ट्र अण्णाभाऊंनी निर्माण केलेला आहे. मराठवाडा मुक्त करण्याचं काम अण्णाभाऊंनी केलेलं आहे. आणि याच्याशिवाय शेवटचं सांगतो आणि थांबतो, गोवा हे जे राज्य आहे, देशाचं सर्वात सुंदर असं निसर्गाचं पर्यटन स्थळ म्हणून ओळखतो. त्या गोव्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळात 14व्या शतकामध्ये पोर्तुगीज इथं आले. भारतात आपल्यावर अनेकांनी आक्रमणं केलेली आहेत. आर्य आले, हुण आले, कुशाण आले, शक आले, डच आले, पोर्तुगीज आले, मोगल आले आणि मग शेवटी ब्रिटिश आले. 1 जानेवारी 1818 ते 14 ऑगस्ट 1947, 150 वर्ष ब्रिटिशांनी अलीकडच्या काळात आपल्यावर राज्य केलं. पण पूर्वीपासून 500-600 वर्ष पोर्तुगीज इथं भारतात आले. त्यांनी गोवा ही राजधानी ठेवली आणि गोव्यावर राज्य केलं. तो गोवा 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला तरी गोवा भारतात आला नाही, हे समजून घ्या. शाळा कॉलेजमध्ये जाणारे स्पर्धा परीक्षा MPSC UPSCचे हे प्रश्न आहेत. गोवा मुक्ती संग्राम, गोव्यात तिरंगा फडकला नाही स्वातंत्र्यानंतर, मराठवाड्यात तिरंगा फडकला नाही 15 ऑगस्टला, हा फडकला 27 फेब्रुवारी 1948ला. 47ला तिरंगा मराठवाड्यात फडकला नाही, कारण त्यांना तोपर्यंत दर्जा भारत सरकारनं दिला नव्हता. पंडित नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय फौजा ह्या गोव्यात घुसवल्या. म्हणजे गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी परिश्रम घेतले. थोरल्या महाराजांच्या नंतर छत्रपती संभाजी महाराजांनी प्रयत्न केले. पोर्तुगीजांना फोंडा घाटाची लढाई इतिहासात प्रसिद्ध आहे, पण तिथं यश आलं नाही. शेवटी देशाला स्वातंत्र्य मिळालं तरी यश आलं नाही. ब्रिटिश भारतातनं 14 ऑगस्टला निघून गेले 47ला, पण पोर्तुगीज मात्र गोव्यात तसेच ठाण मांडून होते. आणि मग पुन्हा सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, अण्णाभाऊ साठे ही सारी मंडळी जी आहेत डाव्या विचाराची, ही गोव्याकडे गेली. गोव्याकडे चला नावाचा अण्णाभाऊंनी पोवाडा लिहिला आणि मोठं युद्ध झालं. अण्णाभाऊंनी जनजागृती केली. मग पोर्तुगीज या देशातून निघून गेले आणि गोवा आज भारतात जो आहे त्याच्या मुळाशी कुणाचं श्रेय आहे, कुणाचं योगदान आहे? त्या महापुरुषाचं नाव आहे अण्णाभाऊ साठे. म्हणजे महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यात अण्णाभाऊंचं योगदान आहे. मुंबई भारतात या महाराष्ट्राला मिळवून देण्यात योगदान आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामात अण्णाभाऊंचं योगदान आहे. गोवा मुक्ती संग्रामात अण्णाभाऊंचं योगदान आहे. आणि मग त्यांचं साहित्य हे जगभर पोहोचलं आणि मग एवढ्या कमी वर्षाच्या आयुष्यामध्ये अण्णाभाऊ जगभर पोहोचले. महाराष्ट्रभर ज्यांच्या नावाचा गवगवा आहे, महाराष्ट्रभर जे फुले, शाहू, आंबेडकर या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी अहोरात्र या ठिकाणी कष्ट घेत आहेत, ते आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक डॉक्टर शरद गायकवाड सर. याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला कोल्हापूरहून आवर्जून उपस्थित असलेले प्राध्यापक डॉक्टर नितीन रणदिवे सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्याच विट्याचे रहिवासी आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे विविध पुस्तकं निर्माण होत आहेत, विविध कादंबऱ्या निर्माण होत आहेत, त्या नवीन साहित्यामध्ये एका वेगळ्या पद्धतीची कादंबरी निर्माण करून आपल्या वडिलांच्या असणाऱ्या जीवनगाथेच्या, आपल्या वडिलांच्या असणाऱ्या संघर्ष कथेचं असणारं वर्णन ज्या फक्कड कादंबरीच्या माध्यमातून ज्यांनी केलं, ते आमचे मित्र सन्माननीय सचिनजी अवघडे, या ठिकाणी उपस्थित असलेले कुलदीप भिंगारदेवे, याचबरोबर या कार्यक्रमाचं ज्यांनी अत्यंत नेटकं नियोजन केलेलं आहे ती सर्व नियोजन समिती. विशेषतः मला या ठिकाणी ज्यांचा नावाचा आवर्जून उल्लेख करायचा आहे ते युवा संघटक आणि तुम्हा सगळ्यांचे असणारे मार्गदर्शक आमचे स्नेही मित्र सन्माननीय प्रवीणजी साठे, त्याचबरोबर सर्व मान्यवर मंडळी. खरं तर सर्वांची नावं घेतली तर बराच वेळ जाईल. आज असणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे याचा इतिहास समजून घेण्यासाठी आपण एकत्र जमलो असताना बांधवांनो,
1 ऑगस्ट 1920 ला सांगली जिल्ह्यामधल्या वाळवा तालुक्यातील वाटेगावच्या मातंग समाजामध्ये जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे हे ज्या वेळेला लहान होते आणि ज्या वेळी त्याचा जन्म झाला त्याच वेळेला असणाऱ्या फकीरा नावाचा असणारा आपला क्रांतिकारक ब्रिटिशांची लूट करून ज्या वेळेला त्या मांगवड्यातून घोड्यावरून जात असताना समोर असणारी वालूबाई बसलेली होती आणि वालूबाईच्या असणाऱ्या मांडीवरती हा छोटासा असणारे अण्णाभाऊ म्हणजे तुकाराम हे बालवयामध्ये छोटेसे होते, लहान होते आणि त्यावेळेला फकीरा त्या दारावरून जात असताना वालूबाईला विचारपूस करतो आणि त्या असणाऱ्या मुलाची चौकशी करता करता हातामध्ये असणारे जे काही लुटीचा असणारा माल, हा लुटीचा माल फकीराने आपल्या हातामध्ये घेतो, त्या असणाऱ्या वालूबाईच्या हातामध्ये ठेवतो आणि सांगतो, या लुटीच्या असणाऱ्या पैशातून, या असणाऱ्या लुटीतून तुझ्या बाळाला तू घुटी पास. आणि लुटीची घुटी पेलेले हे आमच्या अण्णाभाऊ साठे आहेत. त्या काळामध्ये जर ज्योतिषाला विचारलं असतं की हा असणारा तुकाराम भविष्यात काय होईल, तर ज्योतिषाला सुद्धा सांगता आलं नसतं. 1.5 दिवस शाळेमध्ये गेलेले अण्णाभाऊ साठे हे या महाराष्ट्रामध्ये नवे तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन, रशियामध्ये जाऊन, या मराठी माणसानं जगाच्या पटलावरती जाऊन, भारताच्या बाहेर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज प्रथम सांगणारे व्यक्ती कोण असेल तर त्यांचं नाव अण्णाभाऊ साठे आहे. बांधवांनो, तुम्हाला अभिमान असला पाहिजे की ज्या अण्णाभाऊ साठेंनी 1.5 दिवस शाळा शिकली, त्या 1.5 दिवसाच्या शाळेच्या असणाऱ्या जोरावरती 35 कथा, कादंबऱ्या, अवघनाट्ये, प्रवास वर्णने, छक्कड लिहिली. अण्णाभाऊ साठेंनी या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये फार मोठा लढा दिला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये या चळवळीचं नेतृत्व अण्णाभाऊ साठेंनी केले. त्यांच्यासोबत अनेक सारी माणसं होते, अनेक सारे त्यांचे सहकारी होते. त्यामध्ये आवर्जून उल्लेख करायला पाहिजे ते म्हणजे त्यांच्या असणारे शाहीर अमरशेख असतील, गवाणकर असतील, या सोबत या असणाऱ्या सहकार्यांना सोबत घेऊन अण्णाभाऊ साठेंनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा निर्माण केला. मला या ठिकाणी आवर्जून आनंदाने सांगायचं आहे, अण्णाभाऊ साठे यांची 106वी आपण जयंती साजरी करतो, परंतु 106व्या जयंतीचं औचित्य साधून या महाराष्ट्राच्या सध्याच्या असणाऱ्या विद्यमान सरकारनं 1 ऑगस्ट हा दिवस लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. हे खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचा विजय आहे. अण्णाभाऊ साठे ज्या माणसाला 1.5 दिवस शाळेमध्ये शिकावं लागलं किंवा दुसऱ्या दिवशी शाळा सोडून द्यावी लागली, त्यावेळेची सामाजिक परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेची असणारी जातीवाद, त्यावेळेचा असणारा धर्मभेद अतिशय टोकाचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठेंनी शाळा सोडली, परंतु या जगाच्या शाळेमध्ये गेले आणि जगाच्या शाळेमध्ये अण्णाभाऊ साठेंनी आपली साहित्य संपदा निर्माण केली. अण्णाभाऊ साठेंनी प्रचंड संघर्ष केला. इथल्या शोषित वर्गीत, इथल्या असणारा शोषित, वंचित, उपेक्षित स्त्रिया, कामगार यांच्यासाठी आपला लढा निर्माण केला आणि कामगारांच्यासाठी अण्णाभाऊ साठेंनी आपलं आयुष्य या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. बांधवांनो, अण्णाभाऊ साठेंचा असणारा संघर्ष अत्यंत मोठा आहे. अण्णाभाऊ साठे त्यांनी जर त्या काळामध्ये विचार केला असता की मला एखादा छानशी या ठिकाणी माडी बांधायची आहे, एखादा बंगला बांधायचा आहे आणि त्या बंगल्यामध्ये मला जर राहायचं आहे, तर अण्णाभाऊ साठे त्या ठिकाणी मुंबई सारख्या शहरामध्ये स्वतःचा आलिशान बंगला बांधू शकत होते. एवढे पैसे अण्णाभाऊ साठेंच्याकडे नक्की होते. एकदा विठ्ठल उमप अण्णाभाऊंच्याकडे गेले. विठ्ठल उमप तुम्हाला सगळ्यांना माहिती असतील, शाहीर विठ्ठल उमप अण्णाभाऊंच्याकडे गेले आणि अण्णाभाऊंना म्हटलंय की अण्णाभाऊ, अहो तुमच्याकडे पैसे आहेत, मग तुम्ही एखादा बंगला का बांधत नाही? एखादा आलिशान बंगला बांधून त्या बंगल्यामध्ये छानसा कोच टाकून, छानसा टेबल घेऊन त्या टेबलावरती तुम्ही एका चांगल्या पेनानं तुम्ही कथा, कादंबरी का लिहित नाही? अण्णाभाऊ साठेंचं यावरती उत्तर होतं की विठ्ठलराव, जर का समजा माझ्याकडचे पैसे आहेत, त्या पैशाने जर मी समजा एखादा बंगला बांधायचं ठरवलं तर मी बंगला बांधेन. त्या असणाऱ्या बंगल्यामध्ये छानसा कोच घ्यायचा, टेबल घ्यायचं म्हटलं तरीही मी घेईन. पण या झोपडीमध्ये, चिराग नगरच्या या साऱ्या गळक्या झोपडीमध्ये जी मला कामगारांची, स्त्रियांची, उपेक्षित, वंचित, दलितांची दुःख दिसतात, त्या आलिशान बंगल्याच्या खिडकीमध्ये मला दिसणार नाहीत आणि तेवढ्या तक्तीचं साहित्य माझ्या हातून निर्माण होणार नाही. हा विचार अण्णाभाऊंनी सांगितला आणि आपलं आयुष्य इथल्या शोषित वर्गाच्या साठी खर्च करणारा एकमेव अवलिया, त्याचं नाव आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. आणि अशा या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं त्याच्या विचारांचा जागर करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहे. बांधवांनो, या जयंतीचं औचित्य साधून मला फक्त एक थोडस आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात सांगायचं आहे. शेवटी तिथं विषय आल्याशिवाय आपली जयंती पूर्ण होणार नाही असं मला वाटतं. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल.
अनुराज हॉस्पिटल शेजारी एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी ते धडक